संदर्भातली एक केवायसी न झालेल्या लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। ज्यांची केवायसी बाकी आहे त्यांना पुन्हा संधी देण्यास सरकारची तयारी आहे। ज्यांना केवायसी करायची असल्यास विंडो ओपन करण्यासाठी सुद्धा तयार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। केवायसी अभावी 60 लाख लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालाय। लाडक्या बहिणींच्या केवायसी बाबत मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचे संकेत दिलेले आहेत। काय केवायसी सुरू होईल तर काय सांगा? ई केवायसीला जवळपास सरकारने 6 महिन्याची मुदत ही त्या ठिकाणी दिली होती। पहिल्या मुदतीमध्ये 2-3 महिने अशी वाढ करून ज्यांनी ई केवायसी पूर्ण केली होती पण त्याच्यामध्ये काही उणीवा राहून गेल्या होत्या त्यांनासुद्धा दुरुस्त करण्याची आपण परत मुदत त्या ठिकाणी दिली आणि त्यानुसार लाडकी बहीण योजना मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ही यशस्वीरित्या पुढेही राबवली जाणार। ई केवायसीच्या संदर्भातला जो निर्णय आहे अधिक वाढवायचं का काय त्या संदर्भामध्ये सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्रा काकी असतील, या संदर्भामध्ये जी काही निवेदनं प्राप्त झालेली आहेत ही आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवू आणि महायुतीच्या सरकारने आणलेली ही योजना आम्ही पुढे सुद्धा विभाग म्हणून यशस्वीरित्या राबवत राहू। त्या विरोधकाकडून श्रेयवादाची लढाई सुरू आहे। आज उद्धव ठाकरे, राज ठाकरेंनी एकत्रित मुंबईमध्ये विजय उत्सव साजरा केला। नाही, खरं तर काही देशातल्या वेगवेगळ्या भागातले जे विद्यार्थी आहेत, मूळ मुद्दा हा नीट परीक्षा आणि पेपर लीक संदर्भातला होता आणि त्या संदर्भामध्ये त्यांनी आंदोलन केलेलं होतं। एक उपोषणसुद्धा त्या निमित्ताने जे त्या क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करत आहेत ते सोनमजी वांगचूक असतील यांनीही केलं होतं। पण त्यांनी 2 दिवसापूर्वी सरकारचे 2 मंत्री JP नड्डा साहेब असतील, आणखीन एक मंत्री यांच्यासोबत त्यांनी जी काही त्यांची बैठक झाली त्याच्यातून त्यांनी ते उपोषण मागे घेतलं। त्यांच्या अनेक मागण्यासुद्धा सरकारने त्या ठिकाणी विभागाने मान्य केल्या। काल संबंधित मंत्री महोदयांचा राजीनाम्याच्या नंतर अनेक विद्यार्थी जे आहेत जे आंदोलन करत होते त्यांनीसुद्धा त्या संदर्भातली मतं व्यक्त केली। आपली लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या दृष्टिकोनातून जर एखादी गोष्ट चुकीची घडत असेल तर ती निदर्शनास आणून देणं, त्या संदर्भामध्ये आंदोलन करणं लोकशाहीमध्ये अधिकार हा त्यानिमित्ताने आहे। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा या चालू अधिवेशनामध्ये त्या संदर्भातलं जे सुधारणा बिल आहे या आणण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी पावलं उचलण्याचं त्यांच्या लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी ती माहिती दिलेली आहे आणि मला खात्री आहे की जे युवक, जे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले त्यांच्या ज्या काही विविध मागण्या आहेत हे सरकार जे आहे, केंद्र सरकार सकारात्मक पद्धतीनं ते बघून अधिकाधिक आपली शिक्षण व्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलते। बारे में मुझे जानकारी मिली, मैंने वहाँ के जो प्रांत है उनके साथ भी मेरी उस बारे में बात हुई। आदिवासी आश्रम शाला है आदिवासी विभाग की, उसमें ये दुर्दैवी घटना घटी है लेकिन अभी सारे बच्चे जो है वो स्टेबल है। उनका जो सेंट्रल किचन है वहाँ से वो फूड गया था, ऐसी मुझे जो प्राथमिक जानकारी मिली है। लेकिन मैंने उनको सूचना दी है कि संबंधित जो विभाग है, आदिवासी विभाग है, उस विभाग के जो मंत्री है उइके सर, उनके साथ मैं भी खुद बात करूंगी और मैंने लोकल जो एडमिनिस्ट्रेटर है उनको भी मैंने सूचना दी है कि वो भी बात करके, जिलाधिकारी भी बात करके उस बारे में जो वो सेंट्रल किचन है उनसे कौन सा फूड लाया गया था उस बारे में जांच हो। और ये जो 60 या 70 बच्चे हैं अभी वो स्टेबल है। कल रात को इनकी ट्रीटमेंट शुरू की गई थी और जो वहाँ के लोकल सारे अधिकारी हैं वो ट्रीटमेंट के समय और सुबह भी वो हॉस्पिटल में थी, सुबह भी मेरी फिर से बात हुई और अभी वो सुदैव से वो सारे बच्चे स्टेबल हैं। झालेले आहेत महिला, त्या आजही अपेक्षा